आंबेमोहोर तांदळाचा सुगंध आणि नारळाच्या रसात अलगद शिजलेला असा हा नारळी भात, ज्यात आपली परंपरा आणि घरच्या चवीची गोड आठवण साठवलेली आहे. एका कुकरमध्ये 1.25 चमचा गाईचं साजूक तूप घातलं. त्याच्यात थोड्या लवंगा आणि दालचिनी घातली. थोडेसे काजूगर, बदाम, बेदाणे हे पण या तुपावर छान खरपूस भाजून घ्यायचे. आंबेमोहोर तांदूळ मी 10 मिनटं धुवून भिजत ठेवला होता आणि 10 मिनटानंतर निथळत ठेवला होता 10 मिनटं. तो पण यामध्ये ॲड करून छान परतून घ्यायचा. चिमूटभर मीठ घालायचं आणि नारळाचा रस मी काढून ठेवला आहे तो 2 वाटी घालायचा. याच्यात थोडंसं केशर मिक्स करून ठेवलेलं पाणी होतं, मी ते पण याच्यामध्ये घातलं. कुकरच्या 3 शिट्ट्या करून हा भात शिजवून घेतला. हा असा मोकळा मोकळा शिजतो. एका कढईत पुन्हा 1.25 चमचे तूप घातलं, 1.25 वाटी गूळ घातला आणि 1 वाटी ओलं खोबरं घातलं. नारळ फोडला होता तेव्हा त्याचं पाणी होतं, ते अर्धी वाटी पाणी मी याच्यात घातलं. गूळ चांगला विरघळला की मग वेलची पावडर घालायची आणि हा शिजवून ठेवलेला भात जो आहे तो यामध्ये मिक्स करायचा. छान मिक्स करून पुन्हा अर्धी वाटी जे नारळाचं पाणी उरलं आहे ते याच्यात घालून छान वाफ काढायची. वरून तूप घालायचं. असा सुटसुटीत पण चवीला एकदम रसाळ गोड असा नारळी भात तुम्ही खाल्ला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. हेल्दी खा, हॅपी रहा. थँक्यू.